तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आता एक अनुभवी नाव पुढे आले आहे। विनोद पिंटू गांगणे, ज्यांच्या घराण्याने यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवले असून स्वतः नगरसेवक म्हणून शहरात सक्रिय राहिले आहेत। हे आता नगराध्यक्षपदासाठी इच्छुक झाले आहेत। भाजप आणि मित्र पक्षाच्या बैठकीत विनोद पिंटू गांगणे हेच आमचे अधिकृत उमेदवार असतील असे संकेत मिळाल्यामुळे तुळजापूर शहरात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे। यामुळे जनतेतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे पिंटू गांगणे म्हणतात, तुळजापूरचा विकास, मंदिर परिसराचं सौंदर्यीकरण आणि जनतेची सेवा हेच आमचं ध्येय आहे। आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला तब्बल 1856 कोटी रुपयांचा निधी या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे, असे पिंटू गांगणे यांचं मत आहे। या काय एकंदरीत आगामी निवडणुकांमध्ये आपलं विजन असणार आहे। सोशल मीडियावरती आपण नगराध्यक्षसाठी जे आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळत आहे, कसं बघताय? नमस्कार, मी विनोद पिंटू गांगणे भैया। आपल्याला एवढं सांगू इच्छितो की माननीय आमदार राणादादा यांच्या नेतृत्वाखाली गेले 15 वर्ष तुळजापूर नगर परिषदेवर एखादी सत्ता आहे। त्यांच्या माध्यमातून तुळजापूरचा जो विकास होत आहे, यापुढेही त्यांच्या माध्यमातून आम्ही 100% विकास करणार आहोत। की दादांनी परवाच तुळजापूर विकासासाठी जे 1800 कोटीचं जी तुळजापूरसाठी एक मोठं बरे असं पॅकेज जाहीर केलेलं आहे, त्या माध्यमातून तुळजापूरच्या अनेक गोष्टी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत। आणि विकास हा दादाच्या माध्यमातून कायम तुळजापूरचा झालेला आहे, ह्याही पुढे होणार आहे, एवढं मी आपल्याला 100% नक्की सांगू शकतो। तुळजापूर नगरीला एक धार्मिकच नव्हे तर पर्यटक स्थळ म्हणून सुद्धा तुळजापूरची ओळख व्हावी, ही राणादादाच्या माध्यमातून पुढील 5 वर्षामध्ये जो विकास होणार आहे तो भूतोन भविष्य असा विकास होणार आहे। कारण दादाचं जे विजन आहे ते नक्की 100% सत्यात उतरणार आहे। एवढ्याला मी आपल्या माध्यमातून तुळजापूरच्या वतीनं माझ्या वतीनं सुद्धा आपल्याला विश्वास देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक दादांनी जी काही कामं असे त्यांनी मनामध्ये कल्पना मानून ठेवलेले की ते प्रत्यक्षात उतरण्याचं काम आम्ही सर्व टीम मिळून 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। मी तुळजापूरच्या नागरिकांना, युवक मित्रांना, जोडीदारांना एवढं सांगू इच्छितो की आज जी दादांनी जी काही निधी मंजूर केलेला आहे तो निधी सत्यात उतरून त्याचे प्रत्यक्षात चांगल्या दर्जेदार कामं करून तुळजापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्व नागरिकांनी राणादादाच्या पाठीशी उभा राहून आमच्या टीमनं आतापर्यंत तुळजापूरमध्ये ज्या पद्धतीनं जे तुळजापूर विकासाच्या दृष्टिकोनातनं जे काही कामं अतिमहत्त्वाचे सुद्धा करून ठेवलेले आहेत, ते अनेक कामं असे आहेत की ते आता आपल्याला पूर्ण करून घेण्यासाठी दादाच्या मागं आपण आशीर्वाद या रूपाने उभा राहावं। सर्व दादांचे जे उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्यावं। आणि मी सुद्धा एवढे सांगू इच्छितो की माझ्या माध्यमातून सुद्धा गेल्या पंचवार्षिकला माझ्या मिसेस नगराध्यक्ष झाल्या होत्या, मी नगरसेवक होतो। आणि ह्यावेळेस पुरुष ओपन पडल्यामुळं मी इच्छुक आहे, पण इच्छुक असल्यामुळं तुम्ही माझा विश्वास ठेवून मला सहकार्य करावं। मी 100% आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि तुळजापूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे। एवढी संधी आपल्या मार्फत यावेळेस मला मिळावी एवढं मी आपल्याला आशीर्वाद रूपाने विनंती करतो। एकंदरीत आपण पाहिलं तर कुठेतरी जे आहे तुळजापूर नगरपालिका हा एकंदरीत जे आहे धाराशिव जिल्ह्यातील असंख्य चर्चेत असते ते नेहमी, परंतु या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानीचा हा एकंदरीत शहर असल्या कारणाने इथे येणारे कोट्यावधी रुपये निधीचा कुठेतरी या ठिकाणी जे आहे कायापालट होताना पाहायला मिळत आहे। म्हणून या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे विनोद पिंटू गांगणे जे आहे आता त्यांनी जे आहे इच्छा व्यक्त केल्यामुळे या ठिकाणी अनेक राजकीय वर्तुळामध्ये मात्र मोठ्या चर्चाला उधाण येताना आपल्याला पाहायला मिळतंय। आता विनोद पिंटू गांगणे यांना कितपत यश मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कांबळेसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर।